सरकार म्हणून ज्या प्रकारे हाताळलं गेलं पाहिजे, सरकार आणि पक्ष समन्वय साधला गेला पाहिजे, तो दिसत नाही. आणि त्यामुळे विधानसभेचे निवडणुकीचं भवितव्य मला योग्य दिसत नसल्यामुळे भविष्यातल्या पराभवात मी वाटेकरी मंत्री म्हणून राहू नये म्हणून माझ्या पदाचा मी राजीनामा देत आहे. मी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी मला हमी दिली की जे काही गोष्टी घडलेल्या आहेत तशा भविष्यात तुमच्या बाबतीत घडणार नाही, तुमचा सन्मान आम्ही राखू, अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. मीही वरिष्ठ नेत्यांना सन्मान देऊन त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि मी काँग्रेसमध्ये काम करायचा निर्णय घेतला. प्रेक्षक हो, स्वागत रोखोकमध्ये आपलं. आणि आजचा विषय काय आहे वेगळं मला सांगण्याची गरज नाही. काय मिळवलं आणि काय गमावलं यावर आपण चर्चा करणार आहोत. 15 दिवसांपूर्वी पदं मिळाली नाहीत म्हणून नाराज असणाऱ्या नारायण राणेंनी 15 दिवसांनंतर थेट 180 अंशामध्ये आपली भूमिका, पदांच्या पाठीमागे जात नाही तर पदं माझ्या मागे चालत येतात अशी दर्पोक्ती राणेंनी केली. 6 महिन्यात मुख्यमंत्री करतो असं सांगितलं होतं. 9 वर्ष वाट पाहिली, आश्वासनाची पूर्ती झाली नाही. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले आमदार यांना एकालाही मंत्रीपद नाही. जे सिटिंग आमदार होते त्यांना तिकीट दिल्या गेल्या नाहीत, उमेदवारी दिली गेली नाही. त्यांना ना महामंडळाचं अध्यक्षपद ना MLC यावेळेला तर एकालाही मिळाली नाही. आणि म्हणून माझ्याबरोबर आलेल्या लोकांना न्याय देऊ शकले नाहीत, ही नाराजी आहे. माझा पदाची कधीही लालच आली नाही. गेले अनेक वर्ष, 25 वर्षापेक्षा जास्त काळ मी पदांवर आहे. एकूण 32 वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे. अनेक पदं मला मिळाली, पदं माझ्या मागे आले, मी पदांच्या मागे गेलो नाही. आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसला यश मिळवून देणं यासाठी मी काम करणार आहे. अवघ्या 15 दिवसामध्ये काय करिश्मा झाला पहा. पराभवाचं धनी व्हायचं नाही असं म्हणणारे राणे आता काँग्रेसच्या विजयासाठी काम करणार आहेत असं त्यांनी आता सांगितलेलं आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राणेंनी बंडाची तलवार उपसली खरी, पण पंधरवाड्यातच ती त्यांना म्यान करावी लागली. आणि निवडणुकांच्या तोंडावर राणेंनी उपसलेलं नारायणास्त्र थंड करण्यात काँग्रेसला यश आलंय का? सरसावलेल्या बाह्यांनी अचानक मैत्रीचा हात पुढे का केलाय? माणिकरावांनी दिलजमाई केली, पण दिल्लीश्वरांकडून राणेंच्या पदरात नेमकं काय पडलंय? राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणतात, पण स्टार फिरलेले असले तर काहीच होऊ शकत नाही याचं राणे हे उदाहरण ठरलेत का? तुटलेली मनं अशी एकाएकी सांधता येतात का? जाहीररित्या मनं कशी जुळतात? तिकडे लोकसभेमध्ये ढासळलेल्या बालेकिल्ल्यात दीपक केसरकरांनी भगवा खांद्यावर घेतलाय. केसरकरांच्या शिवसेना प्रवेशानं आणि राणेंच्या काँग्रेसमधल्या जैसे थे भूमिकेनं नेमकं काय साधलं गेलंय यासारख्या प्रश्नांचा वेध आज आपण रोखोकमध्ये घेणार आहोत. काय मिळवलं, काय गमावलं? आणि आज रोखोकमध्ये आपल्याबरोबर चर्चेसाठी आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि प्रवक्ते भाई जगताप. भाई, स्वागत या चर्चेमध्ये आपलं. शिवसेनेचे नेते आणि आमदार दिवाकर रावतेसाहेब, स्वागत या चर्चेमध्ये आपलं. ज्येष्ठ पत्रकार शुभांगी खापरे, राजकीय विश्लेषक आहेत आणि माझे सहकारी दीपक भातुसे,
आपल्याबरोबर आहेत दीपक. आपलं या चर्चेमध्ये स्वागत. आपण चर्चेची सुरुवात करूया ती भाई जगताप यांच्यापासून. भाई, पक्षानं नेमकं काय आश्वासन दिलेलं आहे हे अजूनही कळलेलं नाहीये, पण नारायण राणेंचं बंड थंड झालंय. प्रवक्ते म्हणून अधिकृत प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाची काय आहे? नाही, मला वाटतं तुम्ही जसं राणेंच्या 2 त्या बॉक्स करून दाखवलं तसं ज्या वेळेला राणेने आपण म्हणतात तसं बंड वगैरे काय म्हणत होतात, आम्ही त्याला बंड म्हणत नव्हतो, आम्ही त्याला नाराजी म्हणत होतो. तर त्यावेळेच्या माझ्या प्रतिक्रिया प्रवक्ता म्हणून ते 2 खिडक्या जरा दाखवल्यात तर तुमच्याही लक्षात येईल. तेव्हा मी सांगितलं होतं की राजकारणामध्ये राणे हे एक ज्येष्ठ नेते आहेत. मग शिवसेनेमध्ये होते तेव्हा सुद्धा आणि 9 वर्ष गेल्या 9 वर्ष याच्यामध्ये पक्ष जिंकलाय की राणे जिंकले हा प्रश्न आम्हाला पत्रकारांना पडण्यासारखा आहे. पक्षाने नेमकं काय असं आश्वासन दिलं राणेंना की आज राणेंची देहबोली बदलली होती, राणेंच्या एकूण जे म्हणजे ज्या पद्धतीने राणे पत्रकारांना सामोरे जातात ते सगळं चेंज होतं. भाई, काय काँग्रेसमध्ये काय काय केलं पक्षाने? असं आहे की काँग्रेसमध्ये जादू असण्याचं काही कारण नाही, कारण काँग्रेसच्या ज्या परंपरा आहेत आणि काँग्रेस ज्या पद्धतीने सर्वांना ज्येष्ठ नेत्यांना किंवा आमच्यासारख्याही कार्यकर्त्यांना वागवतं त्याच पद्धतीने वागवलं गेलेलं आहे. एवढं नक्की की त्यांनी काही जी नाराजी व्यक्त केली होती ती कामाच्या याच्यावर व्यक्त केली होती, हे आपल्याला मुद्दाम सांगतो. आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीने त्यांच्या चर्चा ज्येष्ठ नेत्यांकडे झाल्या. आपल्याला मध्यंतरी माहीत असेल की त्या मॅडम गांधींचा त्यांनी मुलाखत घेतली. राहुल गांधींबरोबर त्यांची जवळजवळ तास 1.5 तास चर्चा झाली आणि त्याही वेळेला त्यांनी सांगितलं होतं की माझं समाधान झालंय, हे तुम्हीच दाखवलेलं सांगतोय, हे माझ्या मनातलं सांगत नाही. आणि म्हणून मी त्यावेळेला सांगितलं होतं सुरुवातीला की राणे हे ज्येष्ठ नेते आहेत आणि राजकारणातला एक ज्याला आपण म्हणतो अर्क अशी एक व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे ते विचारांतीच सगळ्या गोष्टी करतील ह्याची आम्हाला खात्री होती. आणि जे काय त्यांच्या मनामध्ये प्रशासनाबद्दल किंवा प्रशासकांबद्दल जे काय हे होतं, अडी होती ती दूर करण्यात सामान्य प्रेक्षक आणि पत्रकार म्हणून मला पडलेला प्रश्न आहे की 15 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या वरची नाराजी अचानक दूर कशी झाली, त्याचं आपण निरसन केलं तर फार बरं. आज पत्रकार परिषद आज झाली. मी आपल्याला रविवारी कोल्हापुरामध्ये मुख्यमंत्री स्वतः, नारायण राणे स्वतः, मी स्वतः, विरोधी पक्षनेते सुद्धा, मराठा महासंघाच्या अधिवेशनात आपण सगळे होतात, आम्ही सगळे होतो. आणि त्यावेळेला जी देहबोली आज आपण म्हणताय त्याही वेळेला त्या दोघेही अगदी दिल खुलास दोघेही बोलले. एकमेकांचा त्यांनी कामाचा गौरव केला, एकमेकाच्या कामगिरीचा गौरव केला. त्यामुळे आज देहबोली जी तुम्हाला दिसली ती आम्हाला पहिल्या दिवशीही वाटत भाई आपण अगदी 100% काँग्रेसची संस्कृतीचे अगदी पाईक आहात हे आजच्या उत्तरानं आपल्या अगदी स्पष्ट होतंय. आपण खूप छान उत्तर दिलेलं आहे. दीपक भातुसे, मी आपल्याकडे येतो. भाई जगताप यांनी जे आपल्याला उत्तर दिलेलं आहे त्याच्यानंतर मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे. राणे साहेबांना नेमकं काय आश्वासन मिळालंय आणि आजची सगळी जर परिस्थिती आपण बघितली तर काय वेगळा बदल जाणवला तुम्हाला? अजित, आधी फक्त मला भाई जगतापांना राणेंच्या 15 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद दिली त्याच्यात ती आठवण करून द्यायची आहे. 15 दिवसापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राणेंची जी प्रतिक्रिया होती, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढली गेली तर काँग्रेसचा पराभव अटळ आहे आणि या पराभवात मला वाटेकरी व्हायचं नाही म्हणून मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतोय. मंत्री म्हणून वाटेकरी व्हायचं नाही म्हणून त्या मंत्रिपदावरून दूर झाले होते, त्यांनी राजीनामा दिला होता. आता विषय आहे तो काँग्रेसच्या वाटाघाटीचा. गेल्या 15 दिवसात सुरुवात जेव्हा राणेंनी राजीनामा दिला त्यावेळेला काँग्रेसने राणे काँग्रेस सोडून जाऊ नयेत म्हणून धावपळ केली. स्वतः त्याच रात्री प्रदेशाध्यक्ष त्यांना भेटले. नंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची त्यांची चर्चा झाली. 4-5 दिवसांनी ते दिल्लीत राहुल गांधींशी चर्चा करून आले. परंतु त्याच्यानंतर राणेंकडे कुठेतरी काँग्रेसने दुर्लक्ष केलं होतं. साधारणतः आठवडाभर राणेंचा विषय काँग्रेसने थंड बसत ठेवला होता आणि जेव्हा राणेंनी काल आपण निर्णायक भूमिका जाहीर करणार आहोत आपण हे जेव्हा जाहीर केलं तेव्हा पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये धावाधाव सुरू झाली आणि आज सकाळपासून ही काँग्रेसची धावपळ आपण बघितली. सकाळी जुहू येथे राणे आपल्या घरी होते, तिथे जाऊन काँग्रेसचे काही नेते भेटले. संध्याकाळी 4:45 वाजता प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे त्यांच्या शासकीय ज्ञानेश्वरी या निवासस्थानी आले. तासभर 1.25 तास ही चर्चा झाली आणि प्रामुख्याने राणेंना आश्वासन काँग्रेसने यावेळेला ठोस दिलेलं आहे. कारण याच्यापूर्वी आपण बघितलं तर राणेंना दीपक भातुसेंचा संपर्क तुटतोय. दिवाकर रावते आपल्याबरोबर आहेत. रावते साहेब, मला फक्त
राणेंच्याच या विषयावरती आपल्याशी बोलायचं नाही तर सिंधुदुर्गमध्ये आज दीपक केसरकर शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्याबद्दल देखील नारायण राणेंनी वक्तव्य केलेलं आहे. तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे आज काँग्रेसमधली ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? पहिली प्रतिक्रिया राणेंच्या आजच्या या पुन्हा काँग्रेसमध्ये राहण्याच्या निर्णयाबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला 1982 साल नागपूर अधिवेशन आठवते. सतीश चतुर्वेदी आणि 5 आमदारांनी बंड केलं होतं. तेव्हा बाबासाहेब भोसले ते सगळं संपलं आणि बाबासाहेब बसले होते की त्याला बोलले होते की बंडोबा थंडोबा झाले. आज राणेंचं सतीश चतुर्वेदी केल्याचं आम्ही पाहिलं काँग्रेसने. आता माणिकराव ठाकरे 4:45ला गेले. नारायण राणे 5 वाजता प्रेस घेणार होते. आपले सगळे कॅमेरा लागले होते. सारख्या आपल्या चालू होत्या. नारायण राणेंची प्रेस होईल. माणिकराव कुठवून एखाद्याला कसं थकवायचं ते 1.25 तास. माणिकराव सारखं दुपारी का नाही गेले? 4 वाजता का नाही गेले? प्रेस कॉन्फरन्स 10 मिनिटं अगोदर गेले आणि 1.25 तास चर्चा करत घोळत त्यांना ठेवलं. ती सगळी नस मोडली. प्रश्न आता सगळं बघितल्यानंतर असं वाटते आपण सगळं वाईट दाखवत आहे. मग असे भाई म्हणाले की त्या मॅडमला भेटले. मॅडम ते भेटच दिली नाही. त्यांच्या सर्वोच्च ते त्यांनीच सांगितलं. फक्त राहुल गांधी त्यांना भेटले. आता प्रश्न असा आहे की ज्यासाठी त्यांनी राजीनामा दिला आणि तुम्ही दाखवलं की काँग्रेसचा नक्की पराभव होणार आहे पृथ्वीराज चव्हाण. ते पृथ्वीराज चव्हाणच आता उद्याच्या निवडणुकीचे प्रमुख राहणार हे आता तुमच्या प्रेसमध्ये नारायण राणेंनी सांगितलं की होय उद्याची निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढणार हे जे खरं असलं तरी आमचं सामुदायिक नेतृत्व राहील असं प्रेसमध्ये मी ऐकलं. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा पराभव नक्की होणार त्याचा मी वाटेकर होऊ इच्छित नाही. म्हणून उद्याच्या निवडणुकीत तो पराभव व्यवस्थित कसा करायचा ह्याच्याकरता त्यांनी माघार घेतली आहे का मला माहीत नाही. जोकर होणं म्हणतात ना. आता नारायण राणेंचा काँग्रेसने जोकर केला का नारायण राणेंनी सगळ्या वरिष्ठ नेत्यांचा जोकर केला हा प्रश्न उपस्थित राहावा. असा हा सगळा 15 दिवसाचा प्रवास. नक्कीच रावते साहेब तुमच्या शैलीप्रमाणे दिवाकर रावतेंनी अत्यंत जळजळीत टीका केलेली आहे या सगळ्यावरती. शुभांगी खापरे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यावर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. रोकटोकमध्ये एका ब्रेकची वेळ झाली आहे. लगेचच परततोय. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी चर्चा आपण करत होतो आणि दिवाकर रावते साहेब आपल्यावर आहेत. रावते साहेब म्हणाले पक्षानं नारायण राणेंचा जोकर केलाय की काय असा प्रश्न त्यांना पडलाय. भाईंकडे मी जाणार आहे पण तत्पूर्वी आजच्या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ राजकीय विश्लेषक शुभांगी खापरे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होत्या. मॅम ही सगळी परिस्थिती पाहिली तर अगदी नारायण राणे शिवसेनेत असल्यापासून आपण त्यांचा सगळा प्रवास पाहताय. आजच्या पत्रकार परिषदेत राणेंची देहबोली वेगळी होती का? एकतर राणेंना मिळालं काय? पक्षाकडून ते काहीच जाहीर झालं नाही पण तरी देखील राणेंनी आपली तलवार म्यान केली आहे. राजकीय विश्लेषक म्हणून आपण काय विश्लेषण करा? नाही मला याच्यात 2 इश्यूज असे प्रामुख्याने दिसतात आहे की हा सगळा जो एपिसोड 15 दिवसापासून झाला अगदी हाई ड्रामा होता. कारण आपण जर बघितलं तर ऑलमोस्ट एव्हरी डे आपण 24 आवर्समध्ये काय डेव्हलपमेंट्स होतात आहे राणे कॅम्पमध्ये आणि इकडे सीएम कॅम्पमध्ये असं आपण फॉलोअप करत होतो. आणि मला याच्यात दिसतंय की काँग्रेसमध्ये काँग्रेस सारखा एक एवढा मोठा पक्ष आहे तिकडे मॅन मेकॅनिझमसाठी एक ज्याच्यासाठी काँग्रेस एक पक्ष म्हणून ओळखलं जात होतं इतके वर्ष दिल्लीत असेल किंवा महाराष्ट्रात असेल किंवा इतर स्टेट्समध्ये पण असेल की कितीही डिफरन्सेस झाले त्यांचे तरी जो माणूस रिबेल करतो रिवोल्ट करतो किंवा डिसिडेन्स ॲक्टिव्हिटीज जेव्हा होतात तेव्हा असा एक कुठेतरी ग्रुप असतो किंवा कोणी इंडिव्हिज्युअल्स असतात जे ते सगळं सांभाळून घेतात किंवा एक बाजू मांडतात थोडा वेळ थंड होतो पुन्हा ते एकत्र येतात. असा हा मॅन मेकॅनिझम जो स्ट्रेंथ आहे ही नुसतं काँग्रेसमध्ये होती सगळ्यात. म्हणजे जर पूर्ण आपण इतिहास बघितला तर ते कुठेतरी मला दिसतंय की अजिबात यावेळेस आपल्याला दिसलं नाही. आणि जर आपण एक ॲनालिसिस केलं की एंड ऑफ द डे 15 डेजमध्ये काय मिळालं तर राणे साहेबांची पर्सनल इमेज मोठी बेटिंग घेतल्या याच्यात आणि काँग्रेसची इमेज जी आहे ती पण म्हणजे याच्यातनं एक काही काँग्रेस काही म्हणजे देयर इज नथिंग टू गेन फॉर काँग्रेस पार्टी ॲज वेल एज राणे. या सगळ्याचा फटका नारायण राणेंना स्वतः वैयक्तिक कोकणात आणि काँग्रेसला महाराष्ट्रात बसेल असं वाटतं? अर्थातच कारण इमेज मी म्हणते कारण शेवटी लोकसभाचं जर आपण रिझल्ट बघितलं तर फक्त 2 सीट्स मिळाले आणि ठीक आहे ही वेगळी आपण जर गृहीत धरलं की ही मोदी वेव्ह होतं मोदी फॅक्टर होतं आणि ही निवडणूक आपण म्हणजे एक पॅरामीटर म्हणून नाही बघू शकत.
इंडिव्हिज्युअल असेसमेंट करायला. हे खरं असलं तरी पण याच्यातनं जेव्हा तुम्ही इतक्या पिचवर रिव्होल्ट नेतात तर तुम्ही तुमचा जो बालेकिल्ला आहे कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरीची सीट, हॅव यू वन दॅट? तो एक क्वेश्चन एक सामान्य लोकांना, तिकडचे कॉन्स्टिट्युएंटला तो प्रश्न पडणारच आहे. जर त्यांनी तो बालेकिल्ला आपला सांभाळला असता आणि मग हा डिसिडेंट किंवा रिव्होल्ट केला असता तर त्याच्यात एक काहीतरी तथ्य असतं, एक अनालिसिस करता आला असता. ॲट द सेम टाइम 2 फक्त सीट आल्यानंतरही जर काँग्रेसनी लेसन्स लर्न, आपण जे म्हणतो की प्रत्येक जी इव्हेंट होते त्याच्यातनं आपण व्हॉट आर द लेसन्स वी लर्न, आणि एक सामूहिक नेतृत्व किंवा आपले जर जी माणसं आहे, कारण नारायण राणे ॲज अ इंडिव्हिज्युअल एबिलिटी जर आपण म्हटलं तर ते सगळ्यात मेरिटोरियस आहेच. म्हणजे त्यांच्यात ते फार असे अग्रेसिव्हनेस आहे, कॅम्पेनसाठी त्यांचा उपयोग चांगला करता आला असता, एबिलिटी आहे, गुड ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ते त्यांची एक ओळख आहे महाराष्ट्रामध्ये. शिवसेनेत होते तेव्हाही त्यांची ती ओळख होती. तर एक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री असेल किंवा AICCचे लीडर्स असतील किंवा MPCCचे लीडर्स आहेत, त्यांनी म्हणजे का सांभाळू नाही शकले ते? आणि इथपर्यंत एक्स्ट्रीमला जातो तुमचा 15 दिवस आणि तुम्ही काहीच हालचाल नाही करत, म्हणजे हे फार आश्चर्य. आणि निवडणुकीच्या तोंडावर खरंच आश्चर्य आहे. दीपक बातोसे, मी आपल्याकडे येतो. मगाशी आपण भाईंना प्रश्न विचारत होता, तो अर्धवट राहिला. आणि तुमच्या प्रश्नाला लागून माझा एक प्रश्न आहे की रावते साहेब म्हणतात राणेंचा पक्षानं जोकर केलाय का? तुमचा काय प्रश्न नेमका थोडक्यात? अजित, प्रामुख्याने काँग्रेस पक्ष 150 वर्षाचा इतिहास सांगतो आणि कुठल्याही सोडून जाणाऱ्या नेत्याला काँग्रेस कुठल्याही दबावाला बळी पडत नाही. आपण यापूर्वी बघितलं, राणेंनी 2008 साली ज्या वेळेला अशाच प्रकारे बंड केलं होतं त्यावेळेला त्यांची भाषा ठीक आहे, या वेळेपेक्षा त्यावेळेला आक्रमक होती, पण त्यावेळेला काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली होती. यावेळेला राणेंनी मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली होती, काँग्रेस श्रेष्ठींनी आपलं आश्वासन पाळलं नाही अशी टीका केली होती. तरी काँग्रेस एक फूट मागे आलं आणि राणेंनी शिवसेना सोडू नये म्हणून राणेंच्या दारात काँग्रेसचे नेते गेले. कुठेतरी काँग्रेस आपला हा मागचा इतिहास आणि काँग्रेसचे जे एक मोडला तरी वाकणार नाही ही जी वृत्ती होती ती कुठेतरी मोल्ड करावी लागली भाई, असं वाटत नाही तुम्हाला? नाही, याच्यापूर्वी रावते साहेब जे म्हणाले त्याच्यावर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईनच. मी रावते साहेब जे आज म्हणतात आहेत की किंवा जे काय ते विशेषण वापरतात आहे, याच रावते साहेबांनी त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम केलंय आणि शिवसेनेत नुसतं काम केलं नाही तर त्यांच्या नेतृत्वाखाली, नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली ते तिथे मंत्री सुद्धा होते. त्यामुळे त्यावेळेचे नारायण राणे त्याच्यानंतरच्या शिवसेनेच्या सगळ्या प्रवासामध्ये, सोडेपर्यंतच्या प्रवासामधले नारायण राणे आणि आत्ताचे नारायण राणे याच्यामध्ये फरक काहीच नाही. कारण त्या माणसाचा एक स्वभाव आहे, आक्रमकता हे त्यांचं असेन्स आहे, ॲज सी राईटली पॉइंटेड आउट, आणि त्यांची एक कामाची शैली आहे. म्हणून त्यांच्याही प्रश्नाचं उत्तर तेच राहील. शुभांगीताईंच्या त्याच्यामध्ये त्या ज्या म्हणाल्या की काँग्रेसची एक परंपरा आहे आणि याचं त्याच्यामध्ये दीपक भातुशेंचं सुद्धा उत्तर येईल ते असं की आपल्याला आपला माणूस आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून प्रयत्न करणं म्हणजे मोडेन किंवा वाकेन असा काही प्रश्न असण्याचं काही कारण नाही. याच्यापूर्वी सुद्धा म्हणजे असं काही हे झालेलं नाही की ही काही पहिलीच घटना आहे वगैरे. असं अनेक यांच्या बाबतीमध्ये, नेतृत्वाच्या बाबतीमध्ये, ज्या विविध राज्यामध्ये, कारण मी 11 राज्यांमध्ये मी स्वतः काम केलंय, असं अनेक वेळेला होतं की एखादा महत्त्वाचा ज्येष्ठ नेता जर काही नाराजी असेल तर त्या बाबतीमध्ये कर्नाटकामध्ये होती, कृष्णांची होती, मी त्या ठिकाणी निरीक्षक होतो किंवा मुख्यमंत्री स्वतः हे होते, जनरल सेक्रेटरी चीफ होते, ते ही सॉर्टेड आउट दॅट इश्यूज. आणि त्यामुळे मला असं वाटतं ही काही नवीन पद्धत नाही. भातुसे जे म्हणाले ही नवीन पद्धत नाही आणि एका मोठ्या पक्षाच्या सगळ्या प्रवासामध्ये, राजकीय प्रवासामध्ये अशा घटना घडतात आणि त्याचा कॉग्निझन्स घेऊन त्या घटना कशा हे करता येतील, शांत करता येतील, हा नेहमीच प्रयत्न झाला. पक्ष मोठा आहे आणि अशा घटना होत असतात असं भाई म्हणतात. पण मग हा काँग्रेस संस्कृतीचा विजय आहे का? हा काँग्रेस संस्कृतीचा विजय असला तर मग नारायण राणेंचं टायमिंग चुकलं का? आणि जे घडलं त्या सगळ्यामुळं नारायण राणेंच्या आक्रमक छबीला धक्का लागलाय का? आणि या सगळ्याच येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला नुकसान होणार आहे का? केसरकरांच्या बाबतीतही आपण बोलणार आहोत. एका ब्रेकची वेळ झाली, लगेचच परत.
आपण आज चर्चा करतोय काय मिळवलं आणि काय गमावलं. दीपक भातुसेंच्याकडे आपण जाणार आहोत. दीपक, प्रश्न यामध्ये एक आहे की 15 दिवसापूर्वी पराभवाचं धनी व्हायचं नाही असं म्हणणारे नारायण राणे आता कुठल्या विजयाचे शिल्पकार होणार आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. पण असं असलं तरी देखील या सगळ्यात नारायण राणेंचं टायमिंग चुकलं का आणि या सगळ्या नाट्याचा येणाऱ्या विधानसभेत पक्ष आणि राणे यांच्या प्रतिमेवरती काय परिणाम होईल? त्यांचं तिसरं बंड आहे, पण या तिसऱ्या बंडात राणेंनी आपल्या आक्रमक स्वभावाला काहीशी मुरड घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आपण 2005 साली बघितलं तर निर्णय प्रक्रियेत डावलला जात आहे म्हणून त्यांनी थेट शिवसेनेच्या कार्याध्यक्षांवर, शिवसेना नेत्यांवर टीका करत पक्ष सोडला होता. 2008 साली काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही, त्यांच्याऐवजी अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं. त्यावेळेला त्यांनी थेट काँग्रेस नेत्यांवर टीका केली होती. त्यावेळेला आपण त्यांची त्यावेळेची प्रेस कॉन्फरन्समधले वाक्य ऐकली किंवा त्यांनी काही जाहीर भाषणं केली होती सिंधुदुर्गमध्ये ती ऐकली तर त्यांनी थेट काँग्रेस संपवण्याची त्यावेळेला भाषा केली होती. पण यावेळेला 2014 साली राणेंनी ज्यावेळेला बंड केलं तेव्हा मागच्या दोन्ही आक्रमक बंडाच्या वेळेला त्यांच्या पदरात काही पडलं नाही, उलट त्यांना त्याचं नुकसान खूप पुढे झालं. कारण 2008 साली ते जर शांत बसले तर कदाचित यापूर्वीच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. परंतु 2008 साली त्यांनी जी आक्रमक भूमिका घेतली ती आक्रमक भूमिका त्यांना महागात पडली. त्यामुळे यावेळेला त्यांनी बंड करताना त्या आक्रमक स्वभावाला कुठेतरी मुरड घातली आणि गनिमी कावा जर आपण म्हणू शकू याला तर गनिमी काव्यानुसार त्यांनी काँग्रेसवर दबाव टाकला आणि आपल्याला जे पदरात हवंय ते पदरात पाडण्यासाठी त्यांनी दबावाचं राजकारण केलं. सुरुवातीला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसला दाखवून दिलं की दीपक, यात एक गोष्ट अशी की मागच्या वेळेला मला प्रचार समिती प्रमुख पद मिळत होतं असं राणे म्हणाले होते. आता तेच पद मिळणार असेल तर मग फायदा काय आणि नेमकं काय मिळालं हे अजून स्पष्ट होत नाही. अजित, राणेंची प्रामुख्याने मागणी होती की प्रदेशाध्यक्षाबरोबर महसूल मंत्रीपद त्यांना मिळावं. कारण निवडणुकीच्या काळात प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्रीपद असेल तर पूर्ण महसूल यंत्रणा त्यांच्या अखत्यारीत येऊ शकली असती आणि ती वापरून त्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागलं असतं, जाता आलं असतं. परंतु काँग्रेसने ते मान्य केलं नाही. त्यामुळे आता दुसरा पर्याय काय तर किमान काँग्रेसकडनं जे काही मिळेल ते पदरात पाडून घ्यावं याच्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा दबावाचं राजकारण केलं आणि काँग्रेस आपल्याला प्रतिसाद देत नाही त्याच्यामुळे आपण निर्णायक भूमिका जाहीर करतोय असं त्यांनी सांगितलं. आणि ही निर्णायक भूमिका जाहीर करण्याचं राणेंनी सांगितल्याबरोबरच काँग्रेसमधून जी पळापळ झाली ती आज आपण दिवसभर बघितली. आणि किमान आता काँग्रेसकडनं त्यांना विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल असं सांगितलं गेलं, असं आश्वासन दिलं गेलं. आणि ही महत्त्वाची जबाबदारी म्हणजे विधानसभा निवडणुकीतील प्रचार प्रमुख पद. आपल्याला माहिती आहे की यापूर्वी राणेंकडे कुठलंही लक्ष न देणाऱ्या काँग्रेसने अचानक त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्याचं मान्य केलं. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये जी विधानसभा निवडणुकीच्या तयारी जी सुरू आहे, स्ट्रॅटेजी सुरू आहे, केवळ मुख्यमंत्री या सगळ्या प्रक्रियेत सहभागी आहेत, कुठलाही काँग्रेस नेता या प्रक्रियेत सहभागी नाही. त्याच्यात राणेसारख्या कॅलिबर असलेल्या नेत्याला डावललं गेलं त्यामुळे राणे दुखावले गेले. पण आता डावललं गेल्यानंतर या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत किमान आता त्यांना प्रचार प्रमुख पद दिलं तर विधानसभा निवडणुकीत राणेंचा प्रमुख सहभाग असेल, या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्ट्रॅटेजीमध्ये प्रमुख सहभाग असेल, प्रचारामध्ये प्रमुख सहभाग असेल आणि त्यांच्या म्हणण्याला एक वजन असेल या समितीचा प्रमुख म्हणून. नक्की दीपक, आपण दिवाकर रावतेंच्याकडे जाऊयात. लक्षात आला आपला मुद्दा. दिवाकर रावते साहेब, आक्रमकतेनुसार वयानुसार आक्रमकता वाढली आहे असं राणे म्हणत होते पण तसं दिसलं नाही. काय म्हणाल आपण? ही आक्रमकता खरं तर त्यांना शिवसेनेची देणगी होती किंवा शिवसेनेतला त्यांचा घडलेला स्वभाव असतो. तो देणगी फुलवणारे फक्त फुलवला जातो, व्यवस्थित त्याचा उपयोग केला जातो. आक्रमकता विधायक पद्धतीने वापरली तर त्याचा उपयोग समाजाला होतो, व्यक्तिगत वापरली तर स्वतःचं नुकसान होते, काय होतं ते होतं. मला एक प्रश्नाचं उत्तर अजून सापडलेलं नाही. म्हणजे नारायण राणेंकडे 4:45 वाजता ते कृपाचे आपले हे गेले होते, त्यांच्यावर कृपाशंकर सिंग, तिथेच नारायण राणेंचं काय आहे ते त्यांनी दाखवलं. भाई जगताप असते तर लोकांना वाटलं असेल काहीतरी हे आहे म्हणून, त्यांना दाखवलं नारायण राणेंच्या बंडाची सवय काँग्रेस. कृपाशंकर सिंगांच्या जाण्याबद्दल आपला आक्षेप काय राहतो? आता ते जगाला माहिती आहे, अख्ख्या मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे. तो विषय कृपाशंकर सिंग आपल्या चर्चेचा विषय नाही. त्यांनी पायरी दाखवायचा प्रयत्न केला, ही पद्धत आहे. हे चौथं बंड आहे. नारायण राणेंचं चौथं बंड आहे. म्हणून नारायण राणेंच्या बंडाची सवय काँग्रेसला झालेली आहे. म्हणून ते असं कुठवून एखाद्याचं बंड कसं मोडायचं ते करायला गेले. मला एका गोष्टीचं असं वाटलं की नारायण राणे आजही त्यांच्याबरोबर असतील असं मला वाटत नाही. जर असते तर त्यांची तुमची जी वार्ताहर परिषद झाली ती एकत्र झाली असती. राणेंच्या आपल्या अध्यक्षांच्या बाजूला नारायण राणे बसले असते सन्मानाने आणि मग त्यांनी सांगितलं असतं. ते गेले आणि मग नारायण राणे आले. ते म्हणाले ते काय बोलले ते बोलले असतील, मला माहीत नाही, मी बोलतो. हे आपण आता स्टेजमध्ये ऐकलं. काय हा विषय काय कोणी काय दिलं काय प्रचार प्रमुख पद त्याच वेळेला द्यायला तयार होते.
म्हणजे 15 दिवसापूर्वीच नारायण राणेंचा जो हट्ट होता त्या दोन गोष्टीचा की मला अपमान केलाय पाऊण 9 वर्ष झाली, म्हणजे मला हे खरं म्हणजे बहीणकडनं ऐकायला आवडेल. 9 वर्ष झाली मला मुख्यमंत्रीपद देता सांगितलं आणि आतापर्यंत कुचवलंय. हा माझा राग आहे, तो तुम्ही दाखवलात राजीनाम्याने. राणांचा दुसरा अभिप्राय आता गेल्या 2 महिन्यात हा दुसऱ्यांदा राजीनामा आहे. पहिला राजीनामा दिला तेव्हा समज काढली, त्यानंतर तो घेतला, तो पराभवाचा म्हणून त्यांनी नैतिकता म्हणून घेतला असेल, ठीक आहे. आताचा राजीनामा हा त्यांनी सांगून दिला की तुम्ही या काँग्रेसमध्ये मला तर 9 वर्ष कुठवलं, माझ्या सहकार्याने काही दिलं नाहीत, त्या ह्या काँग्रेसमध्ये आता मला आणि माझ्या सहकार्यांचं काही भवितव्य राहिलेलं नाही. आणि म्हणून म्हणजे मनानं अजूनही नारायण राणे साहेब आलेले नाहीत काँग्रेसमध्ये किंवा ते दिसलं ना तुम्ही एकत्र भाईंना आपण विचारत आहोत साहेब. भाई काय या सगळ्या आक्षेपांबद्दल उत्तर आहे आपलं? आणि बरेचसे आक्षेप रावते साहेबांनी नोंदवले. त्यांना आक्षेप असणारच. त्याचं कारण असं आहे की त्यांनी मानो या ना मानो त्यांचा एक खंदा नेता शिवसेना सोडून जेव्हा शिवसेना सोडून त्यांना शिवसेनेतना हकालपट्टी करण्यात आली शिवसेना ते शिवसेना सोडून नाही गेले. 1 मिनिटापुरता ते मानू, कारण आता नाही ते तसंच आहे, सत्य तेच आहे. बर तुम्ही म्हणताय ते सत्य आहे. हो, शिवसेनेतनं त्यांची हकालपट्टी करण्यात आपण ऐकूयात. त्याचं कारण असं की त्याच्यापूर्वी त्यांनी शिवसेना सोडण्यापूर्वीच जर सगळे एपिसोड आपण परत एकदा उलटून बघितले तर आपल्याला लक्षात येईल की नारायण राणेंनी शिवसेना सोडू नये म्हणून जे काय प्रयत्न झाले हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहोत. त्यामुळे आता असं मी म्हणणं जरासं टाळत होतो, परंतु कोल्ह्याला द्राक्षे आंबट लागतातच. तरी सुद्धा नारायण राणे एक नेता म्हणून कुठेही असू द्या, त्यांचं हे तुम्ही टाळू शकता? राजकारणातलं स्थान नाही टाळू शकत. नारायण राणेंची एक शैली आहे, माझी एक शैली आहे. मी कामगार क्षेत्रामध्ये आक्रमकता माझी शैली आहे, त्यामुळे मला काही यश मिळतं. काही वेळेला मला राणेंची ताकद कमी झाली भाई म्हणून पक्षाने इतकं उशीर लावला किंवा त्यांना रखडवलं असं म्हटलं जातं. त्याला माहिती करता सांगतो की राणेंची ताकद कमी झाली जास्त झाले याच्यावर मूल्यांकन होतच नाही. राणे हे काँग्रेसचे कोकणातले नेते आहेत. पूर्ण कोकण त्यांच्या हातामध्ये आहे. असं नाहीये की राणेंचा एक मतदारसंघ त्यांच्या हातात, पूर्ण कोकण त्यांच्या हातात आहे आणि हे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना. आणि म्हणून आज त्यांचं अस्तित्व, त्यांनी त्यांच्या नेतृत्व याने जे बनवलेलं अस्तित्व आहे, ठीक आहे. त्यांची नाराजी त्यांनी व्यक्त केली. व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असू शकतात, जे त्यांनी स्वतःच बोलले. मी बोलण्याची आवश्यकता नाही. आपण कृपाशंकरांचा हे केलं. मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की आज सकाळी हे जे आहेत आमचे इन्चार्ज आहेत, जनरल सेक्रेटरी इन्चार्ज आहेत मोहन प्रकाश, त्यांचा अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये थोडेसे ॲडमिट आहेत. म्हणून आम्ही सगळे तिथे होतो. कृपाशंकर तिथे होते, माणिकराव ठाकरे तिथे होते, मी स्वतः तिथे होतो आणि तिथे काही चर्चा झाल्या आणि त्यानुसार त्यांच्याकडे ते गेले. त्यामुळे त्यांच्याकडे दुसरं कोण जाणं वगैरे असं काय त्याच्यामध्ये हे योग्य नाही. म्हणजे रावते साहेबांचं म्हणणं मला दुसरं काम दिलं होतं, मी दुसऱ्या कामाकरता आणखीन एका ठिकाणी गेलो. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्याचं बंडाचं जे काय असेल, बंड म्हणा किंवा नाराजी म्हणा, आपण त्याच्यावर आज पडदा पडला. त्यांनी स्वतः सांगितलं पदं माझ्याकडे येतील, मी पदाकडे जात नाही हे त्यांनी स्वतः सांगितलं. तेव्हाही ते सांगितलं होतं, आताही ते सांगितलं. मला असं वाटतं की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता काँग्रेस पक्षाने कंबर कसलेली आहे आणि सामूहिक नेतृत्व हे आता नाही सांगितलं. आपल्याला आठवत असेल मागच्याच वेळेला ते दिल्लीवरनं हे झालं होतं की या वेळेला सामूहिक नेतृत्व म्हणून हे आम्ही सामोरं जाऊ. परंतु याचं हे जे आहे मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्व मुख्यमंत्र्यांचंच असेल. म्हणजे ज्या पद्धतीची भूमिका नारायण राणेंनी मांडलेली होती की मला काही मिळालं नाही आणि मुख्यमंत्र्यांचं तिथे टार्गेट करत होते. शुभांगी खापरे, मी आपल्याकडे येतो. भाई म्हणतायत ते पटतंय का आपल्याला? आणि खरोखर नारायण राणे मनानं काँग्रेसमध्ये आहेत असं वाटतं का? आणि ज्या एकूण सगळ्या आता आजच्या देहबोलीवरून राणेंची जी सगळी मानसिक त्यांना शांतता आहे ती मिळालेली आहे का? त्यांना जे हवं होतं ते मिळालंय असं वाटतं का? आता त्यांचं माइंड गेम काय असेल ते आपण इकडून नाही हे करू शकत विश्लेषण. पण एक स्पष्ट होतं त्याच्यात की राणेंना पण ऑल्टरनेटिव्ह काही नव्हतं तसं बघितलं तर. राणेंकडे पर्याय नव्हता. कारण शेवटी आज काँग्रेस पक्ष जर त्यांनी आपण गृहीत धरलं की
कारण ते मी याच्यात हे करते की ते नेहमी म्हणत होते की मी माझी पॉलिटिकल फ्युचर काय ते मी सांगेन, पण मी काँग्रेस सोडून जातो असं कधीच बोलले नाही. पण त्यांनी हा काँग्रेसच्या संस्कृतीचा विजय आहे. नाही मला वाटतं की राणेंचे इकडे दोन फॅक्टर आहे की राणे हा जो 15 दिवस असेल, बरंच त्यांनी पण त्यांच्या मनात काय असेल, त्यांच्या माइंडमध्ये काय असेल, काय ऑल्टरनेटिव्ह शोधत होते नाही शोधत तो वेगळा भाग आहे, किंवा काय डायलॉग बॅकडोर्समध्ये सुरूच होते, कारण असं नाही की कुठेतरी थांबलं होतं. पण याच्यात एक आहे की काँग्रेस जर सोडून त्यांना विकल्प काय होता, काहीच नव्हता. ते काय एनसीपीत नाही जाऊ शकत होते. शिवसेना बीजेपीत प्रॉब्लेम्सच होते, म्हणजे त्यांना घ्यायचं आणि पुन्हा ते म्हणजे त्यांनी अप्रोच केला किंवा प्रपोजल आला नाही आला ते वेगळी गोष्ट आहे, आपण त्याच्यावर स्पेक्युलेशन करण्यात काही अर्थ नाही आहे. पण आज राणेंसमोर विकल्प काय होता, नव्हताच काही विकल्प. तर त्यामुळे तिथेच काँग्रेसमध्येच राहून त्यांनी त्यांची जी काही नाराजगी असेल, पण इथे मी फक्त म्हणते की एक पॉलिटिकल सीझन पॉलिटिशियनचं एक टायमिंग त्यांचं चुकलेलं असं दिसतंय. कारण शेवटी व्हॉट इज अ गेन, जर आपण हाच मूळ प्रश्न जर आलं तर शेवटी काहीच गेन नाही झालं ना त्यांना. जर आज त्यांनी कॅम्पेन चीफ म्हणून त्यांना केलं, किंवा इव्हन आपण जर गृहीत धरलं MPCC चीफ जर त्यांना दिलं असतं, पण ही जी पद्धत होती आणि हा 3 महिने किंवा 2 महिने जे उरले आहे इलेक्शनच्या, त्यावेळेस तुम्ही जर या इतकं असं ओपनली किंवा आर्म ट्विस्टिंग म्हणू शकतो किंवा पब्लिक पोस्चरिंग करून जर तुम्हाला काँग्रेससारख्या पक्षात जर करावं लागत असेल, तर कुठेतरी ती काँग्रेस पार्टीची एक इमेज याच्यात खूप मोठं डेंट झालेलं आहे. मी असं अगदी शुभांगी खापरेंनी विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे की राणेंना काय मिळालं, तर राणेंना काहीही मिळालं असं वाटत नाही. पर्याय नव्हता राणेंकडे असं त्या म्हणतायत. कोकणमध्ये आज केसरकरांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे सिंधुदुर्गात, त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. काय मिळवलं काय गमावलं रोखठोकमध्ये आपण चर्चा करतोय. लगेचच परतो. तर काय मिळवलं आणि काय गमावलं, राज्याच्या राजकारणामध्ये आज सिंधुदुर्ग जिल्हा आज प्रचंड गाजला. नारायण राणे कारण आणि दुसरं कारण, नारायण राणेंचेच कट्टर विरोधक दीपक केसरकर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करते झाले. आपण दीपक भातुसेंना विचारूया. दीपक, किती फायदा होईल शिवसेनेला केसरकरांच्या प्रवेशामुळे, आणि राणेंच्यासाठी किती मोठी धोक्याची घंटा आहे ही, किंवा किती ताकद आहे केसरकरांची तळकोकणामध्ये, राणेंच्या वर्चस्वाला किती धक्का लागू शकतो? अजित, 2005 साली राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर कोकणात शिवसेनेचा नेता असा कोणी ठोसपणे समोर उभा राहू शकला नाही. कारण त्यावेळेला राणेंना शह देण्यासाठी शिवसेनेने परशुराम उपरकर यांना उभं करण्याचा प्रयत्न केला, परंतु परशुराम उपरकर त्यात तेवढे यशस्वी झाले नाहीत. पहिल्याच निवडणुकीत आपण बघितलं राणेंनी त्यांचा पराभव केला होता, आणि त्याच्यानंतर परशुराम उपरकर एवढ्या ताकदीने शिवसेनेला तिथे उभं करू शकले नाहीत. राणेंनी तिथे काँग्रेस वाढवली, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस वाढली, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कोकणात वाढत होती. परंतु शिवसेना आणि कोकण हे पूर्वी जे समीकरण होत होतं ते समीकरण कुठेतरी नंतर पुसत गेलं. आताच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा कोकणातून उमेदवार शिवसेनेला मिळू शकला नाही. त्यांनी मुंबईतून विनायक राऊतांना तिथे उभं केलं. त्यामुळे राणेंना शह देऊन थोड्याफार प्रमाणात का होईना शिवसेना कोकणात वाढवण्यासाठी शिवसेनेला कोणीतरी नेता हवा होता. दीपक केसरकरांनी लोकसभा निवडणुकीत राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती, त्यामुळे दीपक केसरकर तिथे राणेंना शह देऊ शकतील असा साधारणतः शिवसेनेला अंदाज होता, आणि त्यामुळेच दीपक केसरकरांना शिवसेनेने प्रवेश दिला. आता दीपक केसरकर आपल्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर ठिकाणी शिवसेनेसाठी किती फायदेशीर होतील हे या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल. परंतु कोकणात स्वतःचा शिवसेनेचा नेता तयार होऊ शकला नाही, त्यामुळे कुठेतरी बाहेरून नेता शिवसेनेला आयात करावा लागला, बाहेरून नेता आणायला लागला. आणि केसरकरांची त्यांचा जो मतदारसंघ आहे किंवा सावंतवाडीच्या बाहेर संपूर्ण कोकणभर केसरकरांची जादू चालेल का? शुभांगी खापरे, काय वाटतं आपल्याला? नाही, आता हा जो आपण कंपॅरिझन करतोय की नारायण राणे वर्सेस केसरकर, हेच चुकीचं आहे मला असं वाटतं. कारण नारायण राणे ठीक आहे, आता काँग्रेस जरा डाऊनस्लाईडमध्ये आहे, किंवा एक त्यांचा लोकसभामध्ये पराभव झाला निलेश राणेचा, तर त्याच्यावरनं आकलन आपण करणं की नारायण राणे ॲज अ लीडर वर्सेस केसरकर हे मॅचच नाही होत. कारण ओव्हरऑल लिडरशिप जर बघितलं, इव्हन एक बरोबर आपण गृहीत धरलं की येत्या निवडणुकीतही जर राणेंना यश नाही मिळालं तरी त्या दोघांची तुलना मला वाटतं होऊ नाही शकत. पण एक पार्टी म्हणून शिवसेनेला एक नेता त्यांच्याकडनं NCPचा MLA आला, आणि त्याच्यामुळे एक ते मॉरल बूस्टिंग जो केडरमध्ये होतो किंवा सामान्य लोकांमध्ये होतं, तर त्याचं एक कुठेतरी सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आपण म्हणू शकतो तितपत ते राहू शकतो बेसिकली. पण एकदमच आपण हे करायचं की केसरकर इक्वल टू राणे, कारण आपण पूर्ण इतिहास मग बघावा लागेल दोघांचा की किती त्यांचे काय काय पराक्रम होते आणि
काय लेवलपर्यंत त्यांनी शिवसेना त्यावेळेस नेलं होतं. ते जर आपण सगळं बघितलं, ती आक्रमकता, राईट रॉंग मेरिटमध्ये मी जात नाहीये, काय मेथड्स नक्की. अगदी आपली वेळही संपत आली. रावते साहेब, आज तुमच्या पक्षाला एक नवा नेता तिथे त्या ठिकाणी लाभलेला आहे, काय प्रतिक्रिया द्याल आपली? एक म्हणजे विनायक राऊत बाहेरचे जे सांगितलंय ते आयात बेत नाही आहेत. विनायक राऊत हे त्यांचं घरच त्या सिंधुदुर्गामध्ये आहे आणि मुंबईत राहतात. राणे तर पहिला उभा राहायला गेले त्यांचं घर पण नव्हतं, ते मुंबईतनं गेले, त्यांना राहायलाही जागा नव्हती, तेव्हा ते आयात बियात नाही, ते स्थानिक आहेत. त्यामुळे विनायक राऊत हे बाहेरचे आहे, ते पहिला सांगितले चुकीचं आहे. नंबर 1. नंबर 2, केसरकर जे आले ते राष्ट्रवादीवरून आलेले आहेत आणि पूर्ण त्यांनी राष्ट्रवादी, संपूर्ण जिल्ह्यातली राष्ट्रवादी याच्या पुढे शिवसेनेने अशा प्रकारे जाहीर केलेलं आहे. पण काँग्रेस तिथे अस्तित्वातच नाही, तिथे राणेंची काँग्रेस अस्तित्वात आहे. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये मूळ काँग्रेसवासी आणि राणेंबरोबर आलेले काँग्रेस याच्यामध्ये मत डुफळे आहेत. तर तिथे काँग्रेस एकसंघ अजिबातच नाही आहेत. पण संपूर्ण तिथे काँग्रेस एकसंघ नाही आणि राष्ट्रवादी आता पूर्ण बरखास्त होईल. शिवसेनेची मूळ ताकद जी पूर्वीपासून होती ती पुन्हा सिंधुदुर्गात नाही राहीलच. पण एक गोष्ट मला मुद्दाम सांगायची आहे, आज राणेंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की मी कुठल्याही इतर पक्षाच्या नेत्यांना कधी भेटलो नव्हतो. याचा अर्थ समजून घ्या की नारायण राणेंनी ज्यावेळेला हे बंड करायचं ठरवलं आणि ज्यावेळेला राजीनामा देऊन पत्रकार परिषदेत येऊन सांगितलं, त्याला कोणी बाई सांगू शकतील, कोणीही पुढे सोडली की नारायण राणे हे वरती ह्यांना भेटले होते, पंतप्रधानांना, आणि आता नवीन त्या ह्यांना भेटले होते, त्यांच्या अध्यक्षांना भेटले होते, ते भाजपत जायच्या वाटेवर आहेत. नारायण राणेंचं पुढचं खच्चीकरण व्यवस्थित करण्याचं जे काम केलं, मी सुरुवातीला असं म्हणालो की कोणी कोणाचा जोकर केला, नारायणाचा केला, नारायण मोठ्या लोकांचा केला, त्याच्या मागची ही भूमिका आहे. अत्यंत शिस्तबद्धपणाने नारायण राणेंच्या बाबतीमध्ये जर ते खरंच भेटले नसतील कुठल्या नेत्यांना, तर ही पुढे सुद्धा पद्धतशीर दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत कोणी सोडली आणि कोणी जाता जाता हा त्यातला भाग आहे. कोकणामधली ताकद तर आमची तर वाढलेलीच आहे. पण ह्यापुढे नारायण राणे यांना प्रचार प्रमुख नेमल्यानंतर आम्हाला जास्त आनंद होणार आहे की मग बोलते अरे हाच तो फसलेला बंडखोर आला, म्हणून लोक त्यांच्याकडे बघतील. प्रचाराचा रावते साहेब, वेळ आपली संपत आली. या भाई स्वतः कोकणातून आहेत, त्यामुळे भाई केसरकरांच्या बद्दल आणि या प्रतिक्रियेबद्दल आपलं उत्तर. नाही, शुभांगीताईंच्या त्या मताशी मी सहमत आहे आणि आपण सगळ्यांनी सहमत व्हायला पाहिजे. एका पराभवावरनं कुठल्याही नेत्याचं मूल्यांकन होत नाही. वाजपेयी पण हरले होते, इंदिरा गांधी सुद्धा हरल्या होत्या, असे अनेक. त्यामुळे एका पराभवावरनं कोणाचं मूल्यांकन होत नाही आणि नारायण राणे नेते आहेत हे सांगण्याची कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. आता नारायण राणे आणि जर केसरकर ही जर तुलना होत असेल, आता यांना दगडाला सेंदूर पासून यांना त्याला जर काय मानायचं तर माना, तुम्ही माना, परंतु तरी सांगतो आपल्याला त्या या कोकणामध्ये नारायण राणे, कोकणच काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नारायण राणेंचा एक दबदबा आहे. नेतृत्व म्हणून, नेता म्हणून त्यांची सगळीकडे हे आहे, सगळीकडे त्यांचा मागणं आहे आणि सगळे मानतात. त्यामुळे त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. एका मतदारसंघात काय होईल ते आता काळच ठरवेल, परंतु कोकणामध्ये असं काय होईल असं मला अजिबात वाटत नाही. उलट पक्षी आता एक संघ होऊन आम्ही ज्या पद्धतीने पुढे जाणार आहोत, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक नेतृत्व जे तयार होत आहे आणि नारायण राणे यांच्या याच्यामुळे की ते आता सकारात्मक दृष्ट्या या सगळ्या प्रवाहामध्ये हे होतात आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला यश जरूर मिळेल. भाईंनी यशाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. आपल्या सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार, कारण आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. काय मिळवलं आणि काय गमावलं याची चर्चा आपण केली. या चर्चेचं सार आपण सगळ्यांनी ऐकलं, पण या चर्चेचं जास्त चांगलं उत्तर आपल्याला मिळणार आहे ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये. प्रेक्षक हो, धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.